ज्ञानस्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही. ज्ञानस्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही. त्याला तिथे एक शब्द विचारावं. तेव्हा आज विद्यार्थी शिवराज फुले आंबेडकर यांचे विचार आपल्या मनामध्ये घेऊन स्पर्धा परीक्षेमध्ये उतरतो. स्पर्धा परीक्षेमध्ये उतरल्याच्या नंतर अचानकच एक सुंदर मुलगी त्याच्या आयुष्यामध्ये कशाला वाचला चेहरा पुस्तका वाचणाऱ्याने. कशाला वाचले चेहरे पुस्तके वाचणाऱ्याने. अरे अख्खं आयुष्य बदललं रे तिच्या एका इशाऱ्याने. तुमच्या या फाटक्या जिंदगीचे वाचवी फाटकी पाने. तुमच्या या फाटकी जिंदगीचे काढली फाटकी पाने. मारला रफू तिच्या एका इशाऱ्याने. मारला रफू तिच्या एका इशाऱ्याने. कवितेचं नाव स्पर्धा परीक्षा. कवितेचे लेखनकार चौधरी सर. सरळ सेवा राज्यसेवा दोघांची लायब्ररी. सरळ सेवा राज्यसेवा दोघांची लायब्ररी एक. सरळ सेवा राज्यसेवा दोघांची लायब्ररी एक. तो अर्थशास्त्राचा विद्यार्थी ती एकुलती एक. अर्थशास्त्राचा विद्यार्थी ती एकुलती एक होती. जात पात अलग तरी ध्येय मात्र होतं समान. जात पात अलग तरी ध्येय मात्र होतं समान. लोकांना वाटायचं शाळेत सोडून गप्प मारू. पाच झाले अटेम्प्ट त्याचे तू नेहमी एक मार्काने उठायचा. पाच झाले अटेम्प्ट त्याचे तू नेहमी एक मार्काने उठायचा. ही प्लॅन काय म्हटलं तू त्याचा दुखायचा. पैठण गेटची रे 5 वर्ष बापाने पैसे बुडून जपला. 5 वर्ष बापाने पैसे बुडून जपला. 6व्या वर्षी बापही गोपला. पैठण गेटची रूम देखनाचा बेड. पैठण गेटची रूम देखनाचा बेड. आता मेसवालाही म्हटला जमत नसेल तर राहू दे. तसा हा जिद्दीने पेटला. तसा मेसवालाही म्हटला जमत नसेल तर राहू दे. तसा हा जिद्दीने पेटला. प्री निघाली मेस पर्यंत गेलाच नाही. तलाठीचा होणार होता तोही पेपर. प्री निघाली मेस पर्यंत गेलाच नाही. तलाठीचा होणार होता तोही पेपर झालाच नाही. पेपर व्हावा म्हणून याने काढले आंदोलन आणि मोर्चा. आणि घरी सुरू झाली आत्याच्या मुलासोबत तिच्या लग्नाची चर्चा. लग्नाच्या एक दिवस अगोदर त्याला पत्रिका आली. याचे संपले अटेम्प्ट आणि बोलती बंद झाली. लायब्ररीतलं प्रेम अटेम्प्ट सारखंच संपलं. आणि भाऊने स्वतःला एमआयडीसी कामाला स्पर्धा परीक्षा वाईट नाही. वाईट नसते जिद्द. मर्यादा घ्याव्यात ओळखून आणि आपण घ्यावी. आपण घ्यावी. ती नाही तर कुणीच नाही. ही लागूनही नशा. प्रत्येक मुलाचं आयुष्य होऊ नये फक्त स्पर्धा परीक्षा. ही कविता ऐकल्याच्या नंतर मला पण एक कविता सुचली. कवितेचं नाव तुला विसरणं इतकं सोपं असतं. कविता सुचायचं कारण की तो मुलगा तिकडे कामाला गेल्यानंतर डोक्यात हात विचारते काय करत असेल विचार सगळं माहित असून देखील करून बघतो खात्री. टाकून बघतो झोपण्याआधी मेसेज रोज रात्री. ऑनलाईन असतो पाऊस मात्र सर येत नाही. आला तरी रिप्लाय तरी लवकर येत. ग्लास बुडून पाणी गिटकून झोपतो राग. प्रेम विसरणं इतकं सोपं असतं का? नेट सुरू करतात आजही फोन तसाच वाजतो. ओपन करून पाहिलं तर त्यामध्ये मेसेज मात्र रोज क्लासला यायला तुझा कॉलही येत नाही. अलार्म पण सेम असतो. तुझ्याशी बोलताही येत. सगळ्या गोष्टी
सोबतही होत असतील ना ग? या सगळ्या गोष्टी तुझ्या सोबतही होत असतील ना ग? प्रेम विसरणे इतकं सोपं असतं का? प्रेम विसरणे इतकं सोपं असतं का? आता युरोप बर तुला समोर बघता राहत नाही मला माझं भात. तुला समोर बघताच राहत नाही मला माझं भात. पण बोलताही येत नाही जसं झालंय आपलं भारत आणि पाकिस्तान. तूही मला असं लपून बघतेस ना ग? पण मी आता रिप्लेस झालोय यातून नजर लपवतेस ना ग? पण मी आता रिप्लेस झालोय यातून नजर लपवतेस ना ग? प्रेम विसरणं इतकं सोपं असतं का ग? प्रेम विसरणं इतकं सोपं असतं का ग? तूही मला सोडल्याच्या नंतर तू केला आयुष्याचा प्रवास. तूही मला सोडल्याच्या नंतर तू केला आयुष्याचा प्रवास. पण विसरू नाही शकली कधी माझ्यासोबत घालवलेला सहवास. पण विसरू नाही शकली कधी माझ्यासोबत घालवलेला सहवास. मी जशी तुझी प्रोफाईल चेक करतो तशी तुही माझी प्रोफाईल चेक करतेस. मी जशी तुझी प्रोफाईल चेक करतो तशी तुही माझी प्रोफाईल चेक करतेस ना का? प्रेम विसरणे इतकं सोपं असतं का? प्रेम विसरणे इतकं सोपं असतं का? कविता संपली. शेवटची ओळ फक्त एवढीच. या कवितेचं म्हणजे दोन्ही कवितेचा अर्थ एवढाच की बाबांनो